जितके देश आहेत या सर्व देशात वारकऱ्याची सगळ्यात आधी जर सोन्याची समाधी झाली असेल तर ती त्रेतायुगात, क्रतात्रेतायुगात वारकऱ्याची झाली. त्याचं नाव आहे गंधमादन नावाचा वारकरी. गंधमादन नावाचा वारकरी. आणि जाता जाता बिभीषणाला रावण मारल्याच्या नंतर आकाश मार्गाने प्रभू रामचंद्र चालले कामक नावाच्या विमानात बसून. ऋण सांगते सज्जनांनो, ऋण. आकाश मार्गाने ज्या वेळेला विमान जात होतं, विमान जाता जाता एका जागेवर थांबलं. सीताई साहेबांनी विचारलं विमान का थांबतंय? त्या विटेवरच्या मालकाचा सत्कार बिभीषणानं सुवर्ण कमळाच्या फुलाचा माळानं केला. एकात एक दोन पुरावे सांगतो. सुवर्ण कमळाच्या फुलाची माळ गळ्यात घातली होती. भगवंताने एक गळ्यातलं फुल तोडलं आणि विमानातून खाली टाकलं. तर सीतेने विचारलं अमूल्य किमतीचं फुल खाली का टाकलं? तर देवानं सांगितलं सीते, रावण तुला आकाश मार्गाने घेऊन जात असताना ज्यानं स्वतःच्या जीवाचं बलिदान दिले त्याचा अंत्यविधी मी इथे केलाय. त्याचं नाव होतं जटायू. म्हणून जगाच्या मालकावर त्याचं कर्ज होतं माऊली. विश्वातल्या पवित्र जगाच्या मालकिनीला नालायकाच्या त्रासातून वाचण्यासाठी स्वतःचा जीव दिला, बलिदान दिले. सामान्य कर्ज आहे. ह्या कर्जातून मुक्त होण्यासाठी जगाच्या मालकानं गळ्यातल्या सुवर्ण कमळाची माळाचं फुल काढलं, त्याच्यात टाकलं. म्हणून नाचे मागे मागे. त्याच्या मागचा पुरावा तर इतकं गोड आहे. तर्पणिधी केला 3 दिवस. अहो एका म्हाताऱ्याला 3 पोरं, म्हातारं मेलं. 3 पोरं वाहिले निघले सारख्या जमिनी. दोघाली एक एक पोरगण, एकाला कोणीच नाही. दोघाली एक एक पोरगण, एकाला कोणीच नाही. ज्याला कोणी नाही ते मेलं. मेल्याच्या नंतर भिंतीला टेकलं. 70-80 एकर जमीन. दोघायला 2 पोर होते, असे पुतणे होते. चिरल्यावर 3-3 होतील असे पुतणे होते. उभे चिरले तर 4 होते आणि आडवे चिरले तर 8 होतील असे पुतणे होते. इतके जाडजूड होते. माऊली तुमचं काहीच नाही जाड, असे जाड होते ते. हो चिमणे बुवा तुम्ही काहीच नाही, असे जाड होते ते. आणि दोन्ही पुतणे असे पाहू लागले. माणसं जमले, सोयरे धायरे जमले. आता आंघोळीला प्रेत काढायचं, पण कपडे काढायशिवाय प्रेत आंघोळीला काढता येत नाही. पाणी कोण धरायचं, गाडगं कोण धरायचं बाबाजी? मग गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती आला आणि त्या बाईला सांगितलं माय पाणी कोण पाहिजे? म्हणले 2 पुतणे आहेत, फुकट पाजित नाहीत. नवरा भिंतीला टेकल्यावर 100 रुपयाच्या बॉन्डवर नवऱ्याचं प्रेत बाजूला असताना बाईनं अंगठा द्याला. किती दुःख असेल हो. या देशातल्या पवित्र स्त्रीचे 14 मान संपत्तीत नवरा गेल्यावर 14 मान. पहिला मान संपतोय, नवऱ्याचं प्रेत खांद्यावर घेतलं की एक विधवा स्त्री येऊन तिचं पदरानं कपाळ पुशीती, 1 मान जातोय. नवऱ्याला पेटून माणसं दारात लिंबाचा डाकळा घेऊन येते, तोपर्यंत गळ्यातली डोरला आणि पायातले जोडे काढून घेतात. 14 पैकी 3 मान सांगितले, 11 पुन्हा कधी पाहू. असे 14 मान ज्या स्त्रीचे जातात त्या स्त्रीला नवऱ्याचं प्रेत बाजूला असून अंगठा दिला. आणि अंगठ्याच्या वरी गावातल्या व्यक्तीनं लिहिलं जो कोणी याला पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन देण्यात येईल. दोन्ही पुतण्यानं बनेली फाळली. दोन्ही पुतणे पाणीत पाजायला तयार झाले. इतकी हलकट अवलाद माणसाची. चुलत्याची प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पाणी पाजलं नाही. ही कोण? हे माणसं. मला सांगा जटायूकडून काय घ्यायचं होतं? जटायूला पाणी पाजलं पाखराला, पण पाखरू साधं नव्हतं. मिरे मिरे कश्यपाचा नातू जटायू रे, जटायू नामे विख्यातू. मिरे मिरे कश्यपाचा नातू. पैठणचे मालक सांगतात, गिरगावचा बाळ्या नाही. हे वाक्य पैठणच्या मालकाचं आहे. मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातू. अरुणाचा रे सुतो. अरुणाचा मुलगा होते ना. आणि कोणाचा पुतण्या? गरुडाचा. त्याचा काका किती पावरबाज माऊली. त्याच्या काका पळशी कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. कान धरून नाचेन गरुड पारी. त्याच्या चुलत्यापाशी नाचल्याशिवाय पंढरपूरचा मालकच भेटत नाही. इतका पावरबाज चुलता, इतक्या पवित्र कुळातलं पोरग जटायू. आणि त्या जटायूनं सीतेचं संकट हरण करण्याकरता प्राणाचा आहुती दिली. हे कर्ज देवाच्या डोक्यावर होतं. म्हणून जगाच्या मालकानं पाणी पाजलं, भडाग्नी दिला, 3 दिवसाचा तर्पणविधी केला आणि जाता जाता पुष्पांची आदरांजली दिली. म्हणून नाचे मागे मागे. पुन्हा पाठीमागे या थोडंसं. प्रभू रामचंद्र अयोध्येत पोचल्यावर ठराविक दिवसाला एक पत्र गेलं अयोध्येत. पत्र बिभीषणानं पाठवलं. लंकेत आवर्षण पडलं. आवर्षण शब्दाचा अर्थ सांगता येईल का जीनच्या पॅन्टीवाल्याला? आवर्षण कशाला म्हणतात? आवर्षण किती सप्ते, किती भागवत, किती रामायण, किती प्रवचन. लांबी रुंदी वाढली आपली, खोली वाढन ना. खोली गुण कोणाला येतं? तुम्हाला सवय लागली बाकीचे शब्द डोक्याला गुंडाळायची.
आवर्षण या शब्दाचा अर्थ पाऊस न पडणे. इथून सुरुवात आहे आपली. वा बरे, हे तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमच्या महाराजाचं शिजत आहे. तुम्ही ध्यानात धरले आम्हाला ते इटा उचलायला जावं लागेल. पण एक सांगतोय, तुम्ही लक्षात ठेवत जा. तुम्ही लक्षात ठेवलतच आमचे लोक कीर्तन नीट करते, नाही तर तुम्ही असे म्हणले मग आम्ही गाणेच म्हणतो, विठाला विठाला विठाला. आणि कीर्तनाच्या स्टेजवर वाईट ऐकल्याच्या नंतर घराला कुलूप लागत असतं. बरं, कुलूप लागत असतं घराला चुकीचा संदेश ऐकला की. म्हणून तुम्ही इतके सुज्ञ झाले पाहिजे की तुमच्या पुढे आम्हाला बोलताना आमची कष्टे ओले झाली पाहिजे घामानं. अरे बापरे, पटकन सांगितलं पुरावा आहे म्हाताऱ्याने. बघा अशी एक ओळी सांगितली ना. हो चला, पत्र आलं, आवर्षण पडलं. प्रभू रामचंद्र पत्र पाहिल्यावर थोडेसं डोळ्याला पाणी आलं. सीताई साहेबांनी विचारलं, काय झालं मालक? काय नाही, लंकेत पाऊस पडला नाही. तर सीतेनं सांगितलं, नका पड ना पाऊस, समुद्र चारी बाजूने, चारी बाजूने समुद्र होता. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसाचा. चारी बाजूने समुद्राचा वेढा, पाण्याला काय कमी आहे? भगवंत म्हणतात, सीते ऐक, समुद्र चारी बाजूने पण खारा आहे ना. ते पाणी पिता थोडंच येत असते, पावसाचं पाणी पाहिजे ना. संपूर्ण नक्षत्र गेले पण पाऊसच नाही. सीताई साहेबांना सांगितलं, पाऊस का पडत नसेल? बिभीषण तर भजने. महाराज बिभीषणानं भजन नंबर 1चं केलं. किती नंबर 1चं सांगू तुम्हाला? बिभीषणानं भजनाच्या बळावर मारुतीरायानं आग लागल्यावर स्वतःचं घर वाचिलं. तुका म्हणे आगणे झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाची. नामाच्या बळावर अभंग नागपूर प्रतीतला आहे बरं. पुन्हा घरी गाथा गेल्यावर वाचतील म्हणले, हे अभंग तर शपक आहे. सुंबळ्या, अभंग शपक असू दे ना, गाण्यापेक्षा चांगला आहे ना. वक्ते बाबा म्हणत होते, विठाला विठाला विठाला. माणसं सगळं कीर्तन चांगलं झालं, जरासं काही मग तिथं काड्या घालतील. हो, आणि हे दात पडले जे ना माळी घातल्या का ते लईच कितीत. पहिले महाराज असे नव्हतेच, आताच्या काय शेपटी आल्यात का सोंबळ्या? आणि तू जरी कुठे चांगला आहे, तू जवळून गेला तर तुझ्या अंगाचा ढवळ्या कोंबड्यावानी वासी आलाय. आणि तू लायकीच आहे का? आमचं इचकी तू आहे सोंबळ्या. विठाला विठाला विठाला. आपल्याला वाटते दुसऱ्याने इचकायच्या अगोदर आपणच सांगितलं पाहिजे. हो ना, त्याची वकालत तिकडच बोंबलत गेली पाहिजे. कशाला तू शहाणपणा करतो? पप्याची माय तू या थोतरी धाण्याली, तू आमचे धोत्र धुवाला. त्याला इकडे जोर असतो, इकडे इचकायचा. ज्याला तिकडे काही नाही मग ते इकडे घुटमळत असते. पण महाराजांनी लक्षात घेतलं पाहिजे, चौकून वाजलेले आपल्याकडे आलेत, हे एक दिवशी आपल्याला वाजिते. विठाला विठाला. लय बळबळलं नाही पाहिजे. योग असा आला. सीताई साहेबांना सांगितलं, मग पाऊस का पडत नाही? जो पत्र घेऊन आलेला राक्षस होता का, त्याला विचारलं, मागच्या 7-8 महिन्यात तुमच्याकडे काय विधी झाला का? ते म्हणलं, कवडीचा नाही. पत्राच्या पाठीमागून लिहिलं, माननीय आदरणीय राजाधिराज कुंभकर्ण, बरोबर बिभीषण महाराज. हा, असं सावध करी जा. टाइम झालं, म्हशीच्या वघारावानी काम हिरवटीला लागल्यावर दूध सोडून देते. बरं, मी वघारू म्हणल्यावर तरी तुम्ही हसायले, मग वघाराचं कीर्तन ऐकणारे. असो, पाठीमागे लिहिलं पत्र, राजाधिराज लंकेश बिभीषण महाराज, तुम्ही गंधमादनाचं श्राद्ध केलं नाही, याच्याकरता पाऊस पडला नाही. घरी पत्र पाहिल्याबरोबर बिभीषणाच्या बायकोचं नाव सांगता येईल का? गजा रामायणा सांगणारे मेले तरी तुम्ही सुधारले नाही ना. आता मला गोळी घाला. बिभीषणाच्या बायकोचं नाव नाही सांगता यायचं. माग एकदा 10-20 वर्षापूर्वी एक काम करता करता सिनेमातली बाई मिळती, तिचं नाव माहिती आहे तुम्हाला? 20% लोकांना माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे नाव सांगितलं हे दगड हाणतंय. तुमच्या अशा जिबीवर खेळायली ती बाई, जिबीवर अशी टकटक दिसायली तुम्हाला, टकटक.
पण तुम्हाला हे सांग, तिचं नाव होतं शर्मा. विठाला विठाला विठाला. तुमचं काम कसं झालं माहितीये का? चोर पंक्चर. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसन, घरी गाडी लावल्यावर हवा राहीन. दुकानात पंक्चर गवसत ना, ते साबणा लावलं पाहिले टायरला, पण हवाच भोकाडच गवसन. आणि घरी दारा पुढे लावल्यावर हवा राहीन. असेच रातचा अभंग काय कानी होता बापा, काय कानी काय होता. चलो तू थोतर घेऊन लिंबून कांदे घेऊन पिराकडून काय लक्षात राहीन तुया. विठाला विठाला जाऊ द्या. चोट्टे आहेत म्हणून इमानदाराला किंमत आहे माऊली. दुर्जन आहेत म्हणून सज्जनाला किंमत आहे. हो, सगळे शाहू झाल्या कोणाला कीर्तन सांगता. शर्मा त्रिजटा, सीतेची मैत्रीण, लक्ष्मीची मैत्रीण. लोण्याचा गोळा घेतला, दह्याची घागर घेतली, साखर घेतली आणि समाधी धुतली. समाधी धुतली, समाधीची पूजा केली. विभीषण घरी गेला आणि समाधीतून आवाज आला, मनोनी नाचे मागे मागे. 5च मिनिटात किती देव नाचतोय बघा. समाधीतून आवाज वैकुंठात गेला, पंढरपुरातल्या मालकाला गेला, काशीतल्या मालकाला गेला, सत्यलोकातल्या ब्रह्मदेवाला गेला आणि सांगितलं, देवा निष्ठेनं भजन मरेपर्यंत केलंय, मेल्यावर जोपर्यंत मास वलय तोपर्यंत केलंय. आणि असं भजन केलंय की त्या भजनाचं पाकिट नाही. हे तर मानावंच लागेल ना, मानावंच लागेल का नाही. निष्काम भजन केलं देवा. मग एक काम कर ना देवा, निष्ठेनं भजन केलेल्या वारकऱ्याची सेवा ज्या राजानं केली, त्या राजाच्या नगरीत जर पाऊस पडत नसेल तर आम्हा वारकऱ्याला काय किंमत आहे. विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा तू जन्माला आला त्यावेळेला सूर्य थांबला. पळभरी माध्यानाचे दिन कर पळभरी होय स्थिर. अरे तू जन्माला आला देवा त्यावेळेला सूर्य थांबतोय. देवा तुझा एक भक्त झोपी गेल्याच्या नंतर भजन करीत होता, त्याचं नाव आहे अर्जुन. त्याच्या अंगावर चिरून भजन करीत होते, त्याचं नाव आहे अर्जुन. अरे त्याला प्राणदान देण्यासाठी तो 3:30 वाजता सूर्य माळीलाच रे. लाविले सुदर्शन भास्कराल पविले. सुदर्शन आड घातलंस आणि सूर्याला लपवलंस रे. 3:30 वाजता सूर्य मावळलाय. देवा तुझ्या करता द्वापार युगात रात्रीच्या वेळेला चंद्र थांबला. एक शपथ पुरावा आहे. मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला, कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला. द्वापार युगात तुझ्यासाठी सूर्य चंद्र थांबलाय. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला, 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. हे देवा तुझ्यासाठी सगळा निसर्ग ताब्यात ठेवतो, मग निष्ठेनं भजन करणाऱ्या करता का नाही. दिवस होता चैत्रातली तृतीया, चैत्र महिन्यातली शुद्ध तृतीया, पाडवा, प्रतिपदा, द्वितीया आणि तृतीया. पाडवा होऊन 3ऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला 12 वाजता 1.5 घंटा पाऊस पडला आणि लंकेत पूर्णतः पाणी झालं. कोणाची ताकद आहे? पंढरपुरातल्या मालकाची. कोणी जटा हलिल्या? काशीतल्या मालकाने. कोण निसर्गाच्या कळा बदलल्या? सत्यलोकातल्या मालकाने. पण ह्या सगळ्या कळा करणं, नाचणं म्हणजे पायात घुंगरं बांधून नाचणं नाही, भक्तांची पडलेली कामं करणे इति नाम नाचणे. मग वानराच्या योनीतला भक्त एवढा मोठा वारकरी टोकाला गेल्या, त्याच्यासाठी निसर्ग बदलून चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी पाऊस पाडावा लागतंय. हे भक्ताचं ऋण फेडण्यासाठी जगाचा मालक नाचतोय, म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात, मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे
सादर करतो माझ्या गुरुजींचं श्री कृष्णाराव साळुंके यांचं विठ्ठलपरण सादर करतो. एक गावाची मी केलेलं आहे माझ्या मनाने आवडलं तर भारती बाबा की जय भारती बाबा की जय भारती बाबा की जय भारती बाबा